इथे किती दिवस राहायला लागणार आहे? हर्षच्या म्हणण्यानुसार अजून 2 ते 3 दिवस. काय म्हणजे म्हणजे आणखीन 2-3 दिवस मी इथेच राहायचं? आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये ताई. त्यामुळे दुसरा एखादा वकील मिळेपर्यंत तुला इथेच थांबावं लागेल. कारण वकील मिळाल्याशिवाय आपण जामिनासाठी अर्जही नाही करू शकत. हर्ष स्वतः बोलणार आहे तुझ्याशी. चेकवर सही करून मला चेक द्या. आता माझ्या सहीची गरज काय रे तुला? इस्टेटीचा मालक आहेस तू. या प्रॉपर्टीचा मालक मी आहे हे मला ठाऊक आहे, पण तुम्ही आमचे नोकर आहात, तेव्हा मालकानं दिलेला हुकूम तुम्हाला पाळायलाच हवा नाही का? मी धनाजीराव मान्यांचा, आठवतात तुला कोण होतं ते? त्यांचा नोकर होतो मी. तेव्हा स्वतःची कामं स्वतः करायला शिका, समजलं? हॅलो हॅलो, तुला सगळं माहिती असून तू तू एकदाही मला इथे भेटायला आला नाहीस? प्रियंका, मी तिथे आलो तर अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. तुझ्याबरोबर मलाही गोवतील या प्रकरणात ते लोक. तू काळजी करू नकोस, मी तुला लवकरात लवकर या सगळ्यातनं सोडवतो. टेक केअर. हो. जोवर तुम्ही माझ्या मुलाची केस हातात घेत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाचा चेहरा सुद्धा पाहू शकणार नाही. तुम्ही म्हणाल ते करेन मी. जर त्या गुंडांनी मला काही केलं तर मी तुम्हाला दोघांना सोडणार नाही. मारून टाकीन मी तुलाही आणि तुझ्या त्या वरुण सुभेदारलाही. प्लीज प्लीज असं काही करू नका. पैसे मिळाले तर मी काही करणार नाही, पण पैसे मिळाले तरच. ठीक आहे, पण मला वेळ हवाय. 7-8 दिवसात मी तुम्हाला पैसे देईन, पण आत्ता नाही. मी 8 दिवसांनी येतो. गुड नाईट. माझ्या मुलाला पळवून नेण्यामागे त्याचा काहीही हात नाही हे मला पटलंय. मग कशाला उगाचच एका गरीब माणसाला तुरुंगात डांबून ठेवायचा? बरोबर बोलत साहेब तुम्ही. त्याच्यात माझा काही हात नाही, काही नाही. आपण पोलिसांच्या तपासावरती अवलंबून न राहता आपण वेगळं काहीतरी करायला हवंय. म्हणजे तू भाईजानची मदत का घेत नाही? म्हणजे त्याच्या थ्रू आपल्याला काही वेगळी माहिती मिळेल. एकदा त्याची मदत घेतली, त्याची किंमत मी मोजतोय. पुन्हा त्याचे उपकार नकोयत मला. वरून मला तुम्हाला भेटायचंय. मी सांगितलं ना शारदा, अगेन आय एम सॉरी. वरून प्लीज गैरसमज करून घेऊ नका. मला तुम्हाला एकदा भेटायचंय. प्लीज नाही म्हणू नका. बरं ठीक आहे, आपण आज भेटूया. चालेल, मी तुमच्या घरी येते. ओके, बाय. बाय. तो गुडेकर आहे ना, लय डेंजर माणूस आहे. भयंकर माणूस आहे. तुम्ही नका हो पंगा घेऊ त्याच्याशी. तो म्हणतोय ना तसं करा, नाही तर शार्दूलला काही होता कामा नाही, लक्षात ठेव. नाहीतर मी जीव घेईन तुझा, जीव घेईन, लक्षात ठेव. एकदा लग्न होऊन अंतराचा छान संसार सुरू व्हायला हवा. खरं आहे, मी बोलून बघतो तिच्याशी. मग ठरवू काय करायचं ते. नाही, लवकरात लवकरच ठरवायला पाहिजे, कारण त्या लोकांच्या चौकशीसाठी पुन्हा फोन आला होता. हां ठीक आहे, बोलतो मी तिच्याशी. तू माझ्यासाठी जे काही करतोयस त्याबद्दल थँक्स. कमान प्रियंका, ते कर्तव्यच आहे माझं. चल, नंतर बोलतो तुझ्याशी. ओके ओके, बाय.